नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 2. विजयराव म्हणाले, आराध्या बेटा, मग कुठे ॲडमिशन घ्यायची ठरवली आहे तू? आराध्या म्हणाली, पप्पा, म्हणजे बघा, असं माझं मत आहे, फक्त बाकी तुम्ही ठरवा. विजयराव म्हणाले, आराध्या, आय सेड व्हॉट कॉलेज यू वॉन्ट फॉर युअर पोस्ट ग्रॅज्युएशन. जरा आपल्या बोलण्यावर जोर देत म्हणाले ते. आराध्या म्हणाली, ते पप्पा, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. विजयराव म्हणाले, ठीक आहे, आपण परवाकडे जातोय पुण्याला आणि ॲडमिशन पण लगेच घेऊन टाकू. काय? आराध्या म्हणाली, पप्पा, बट तुम्ही खुश आहात ना? आय नो की तुम्ही मला तुमच्यापासून दूर कधी जाऊ दिलं नाही आहे, पण पप्पा, आय प्रॉमिस, मी तुम्हाला तक्रार करायला जागा शिल्लक ठेवणार नाही. विजयराव म्हणाले, आय नो माय चाइल्ड, यू आर इनफ मेचर टू हँडलिंग ऑल दिस स्टफ. आराध्या म्हणाली, थँक्यू पप्पा, लव यू सो मच. प्रियाताई म्हणाली, बाप लेकींच्या गप्पा संपल्या असतील तर आठवण करून देते. उद्या आपल्याला दादाकडे जायचं आहे. पूजा आहे घरी त्यांच्या. विजयराव म्हणाले, अरे हो, विसरलोच होतो मी. मग बरं ऐका, तर आपण उद्याला आपली कार घेऊन जाऊया, चालेल ना? प्रियाताई म्हणाली, ठीक आहे, पण तुम्हाला काही त्रास तर नाही होणार ना? तसंही गाव जवळ आहे म्हणा, पण तरीही तुम्हाला बीपीचा त्रास आहे म्हणल्यावर भीतीच वाटते. विजयराव म्हणाले, अगं ठीक आहे, एवढ्याने काही होत नाही मला. आणि हो, चला आता लागा मग उद्याच्या तयारीला. आणि हो, त्याच्यासाठी काही गिफ्ट पण घे. माझ्या आराध्याच्या तयारीला मुळीच वेळ नाही लागत, पण तुमच्या लहान राजकुमारीला तयारी करण्यासाठी अख्खी रात्र कमी पडेल. सो लवकर सांगा त्या दोघांनाही. आराध्या म्हणाली, पप्पा, ठीक आहे हो, लहान आहे ती अजून. विजयराव म्हणाले, हो, पण तुझ्यासारखी मॅच्युअर नाहीत ना. नेक्स्ट डे. प्रियाताई म्हणाली, आवरले का सर्वांचे? प्लीज ऑल ऑफ यू कम टू द टेबल अँड टेक अ ब्रेकफास्ट फास्ट, अदरवाईज वी विल बी लेट फॉर पूजा. विजयराव म्हणाले, अगं हो, केवढी ती घाई माहेरी जायची. आराध्या म्हणाली, डायनिंग टेबलवर बसत, मम्मा, चिंता नको करूस, पूजा आधी पोहोचू आपण. प्रियाताई म्हणाली, ही माकडं आली नाहीत ना अजून? आकाश आणि श्रेया एकसाथ म्हणाले, चिंता नको माँसाहेब, तुमची वानर सेना हजर आहे. बोला, काय सेवा करू आपली? प्रियाताई म्हणाली, जास्त काही नको, फक्त एवढे उपकार करा, लवकर नाश्ता संपवा आणि मग लगेच निघायचं, कळलं ना? प्रिया म्हणाली, काळजी नको बालिके, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. धपाटा पाठीत देत प्रियाताई म्हणाली, गपगुमान जेव, किरकरते नुसती सारखी आपली बडबड. श्रेया, काय गं मम्मी, एवढं जोरात मारतं का कोणी? विजयरावांनी एक कटाक्ष सर्वांकडे टाकला तसे सर्व चुपचाप नाश्ता करायला लागले. थोड्या वेळाने हिरव्यागार पावसाळी वातावरणात पाटलांची गाडी निघाली प्रियाताईच्या माहेरी. आल्हाददायक गारवा, चौफेर घनदाट झाडी आणि वरून चालणारा ऊन सावलींचा खेळ. वा, काय कॉम्बिनेशन आहे! अशा वातावरणात फिरायला कोणाला आवडणार नाही? आणि ह्या अशा धुंद करणाऱ्या गारव्यात आपले पाटील कुटुंब निघाले सफरीला. इन द कार. श्रेया म्हणाली, ए दिदू, एक गाणं होऊन जाऊ दे ना, तुझ्या आवडीचं. आणि हो, बट या क्लायमेटला सूट होईल असं काहीतरी गा. विजयराव म्हणाले, हो आराध्या, खूप दिवस झाले माझ्या प्रिन्सेसचा आवाज ऐकला नाही. प्रियाती म्हणाली, गा ना बेटा. आकाश म्हणाला, चल दिदू, होऊन जाऊ दे. आराध्या म्हणाले, ठीक आहे, बट यू हॅव ऑल्सो द सिंग विथ मी, ओके? आकाश म्हणाला, शुअर, नक्की, चाल. आराध्या म्हणाली, गारवा वाऱ्यावर भिरभिर पारवा, नवा नवा प्रिये नभातही गोडवा, नवा नवा गारवा. श्रेया म्हणाली, अप्रतिम दिदुड्या. विजयराव म्हणाले, खरंच गोड होतं, अगदी माझ्या आराध्यासारखं. आराध्या म्हणाली, थँक्यू ऑल. अखेर पाटलांची गाडी निश्चित स्थळी पोहोचली. आपल्या घराकडे येणारी भरधाव गाडी पाहून मोनूला समजायला वेळ लागला नाही की ही गाडी त्याच्या आतूची आहे म्हणून. तर हा आहे मोनू, आपल्या शुभांगीचा मामाचा लहान मुलगा. वय 15 वर्ष, 10वीला आहे, चिरंजीव. आणि स्वभाव म्हणाल तर शांत, समजदार आणि अभ्यासू, अगदी आपल्या आकाशसारखा. मोनू म्हणाला, वाड्यात येऊन जोराने हाका मारून आपल्या बाबांना सांगतोय, अण्णा, आपल्या आतूची गाडी आली आहे, चला लवकर. आतू म्हणजे आपल्या मोनूचा जीव की प्राण.
पाटलाची गाडी सुधाकररावांच्या वाड्यासमोर येऊन थांबली. सुंदर असे दगडी बांधकाम असलेला चिरेबंदी वाडा, वाड्याच्या अवतीभोवती सुंदर अशी बाग आणि आमराईसुद्धा. वाड्याच्या भव्य दारातून आत गेल्यावर प्रथम दर्शनी दिसणारा तो निमाकात उभा असणारा दिवाणखाना. वाडा जरी जुन्या धाटणीचा असला तरी फर्निचर मात्र अद्यावत, सर्व सुखसोयींनी युक्त असा हा शिर्केंचा वाडा. या विजयराव, तुमचं स्वागत आहे. अरे, आमच्या बहिणाबाई कुठं राहिल्या? तर हे आहे सुधाकरराव, आपल्या प्रियाताईचे धाकले भाऊ. गवाड रंग, उंच पुरे आणि अगदीच साधा राईनीमान. विजयराव म्हणाले, अरे हे काय, आमच्या मागेच तर होत्या. बहुतेक गिफ्ट्स आणत असेल कारमधून. ते बघा आल्या. प्रियाताई म्हणाली, दादा कसा आहेस? दादाला खूप दिवसांनी बघून प्रियाताईचे डोळे भरून आले होते. सुधाकरराव म्हणाले, मी बरा आहे. आणि सुधाकररावांनी अगदी मायेनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. सुधाकरराव जरी लहान होते तरी त्यांनी आपल्या बहिणीवर मोठ्या भावाप्रमाणे माया केली होती. श्रेया म्हणाली, तुमचा भरतमिलाप झाला असेल तर आम्ही हे आलो आहोत बरं का. सुधाकरराव म्हणाला, अगं माझी राणी, ती कसा आहेस माझा बच्चा? श्रेया म्हणाली, मी फर्स्ट क्लास. पण मामा, अरे केवढा बारीक झाला आहेस तू. मामी नीट खायला देत नाही वाटतंय. तेवढ्यात एक स्त्री खांद्यावर पदर सावरत बाहेर आली आणि प्रियाताईंच्या पाया पडली. काय गं श्रेया, काय म्हणालीस? मी तुझ्या मामाला खायला देत नाही? तर ही आपल्या आराध्याची मामी सुमित्रा. श्रेया म्हणाली, अगं मामी, मी असं म्हणत होते की खूप चांगलं डाएट फुल खायला देतेस तू, म्हणून मामा एवढा मेंटेन झाला, नाहीतर केवढं मोठं ते पोट. मामी बघ, मामा किती स्लिम आहे. हो ना दी. अरे ही दीदी कुठं राहिली? आकाश म्हणाला नौटंकी तिच्याकडे बघत. सुधाकरराव म्हणाला, अरे हो माझी आराध्य कुठे आहे ताई? प्रियाताई म्हणाली, सोबतच होती, कुठे गेली? विजयराव म्हणाले, ती बघा तिकडे, कधी बदलणार नाही माझा बच्चा. तरी आपल्या आराध्या मॅडम गाई वासरांचा चारा टाकायला गेल्या. प्रियाताई म्हणाली, आराध्या म्हणाली, आले मम्मा. सुधाकरराव म्हणाले, अजूनही बदलली नाही माझी आराध्या, तशीच आहे, निरागस निकळ पाण्यासारखी. आराध्या म्हणाली, मामा कसा आहेस? आणि मामी तू कशी आहेस? सुधाकरराव म्हणाले, आम्ही सर्व मजेत बेटा, तू कशी आहेस? आराध्या म्हणाली, मी एकदम मस्त. आणि माहीत आहे मामा, मी एंट्रन्स एक्झाम पास झाले. सुधाकरराव म्हणाले, अभिनंदन माझ्या आराध्याला. आराध्याला आपल्या मिठीत घेत मामा म्हणाले. सुमित्रा म्हणाली, अहो आता इथेच बोलत बसणार आहे का? पाहुणे आत तर येऊ द्या की. सुधाकरराव म्हणाले, हो चला आत या सर्वजण. सर्व आत आले. आज वाड्यात पूजा असल्या कारणाने वाडा सर्वत्र फुलांनी सजला होता. आत येत आराध्या सरळ आजी आजोबांच्या खोलीत पडाली. दबक्या पावलांनी आराध्या खोलीत येत होती. तोच मधून एक भारदस्त आवाज आला, आराध्याचे आजोबा, या परिराणी, आपलीच वाट पाहत होतो आम्ही. आराध्या म्हणाली, दॅट्स नॉट फेअर आजोबा. हाऊ डू यू आयडेंटिफाय मी? आजोबांच्या मिठीत शिरत आजोबा म्हणाले, आम्हाला आमच्या परिराणीला ओळखायला कुठल्याच गोष्टीची गरज नाही. तुझी चाहूल सर्व काही सांगून जाते आराध्या. आराध्याची आजी म्हणाली, माझ्या मेलीकडे तर कोणाचं लक्षच नाही आहे. आराध्याकडे तिरपा कटाक्ष टाकत म्हणाली. आराध्या म्हणाली, अगं माझी डार्लिंग, तुला कसं विसरेल मी? तू तर माझी ब्युटी क्वीन आहेस. बाकीचे नातवंड खोलीत येतात. श्रेया म्हणाली, अरे काही प्रेम आणि लाड आमच्यासाठी पण ठेवा की. आजोबा म्हणाले, या. सर्वांनी मिळून एकत्र मिठी मारून एप्पी म्हणत सर्व एकसाथ आजी आजोबांच्या मिठीत शिरले. आले तेव्हा दुपारचे झाल्या कारणाने दुसरं काही न करता सरळ सर्वजण एकसाथ जेवायला बसले. जेवण झाल्यावर मुलं पूजेसाठी बायकांना मदत करत होती, तर आजोबा, मामा आणि विजयराव पडबिनमध्ये गप्पा मारत बसले होते. सुधाकरराव म्हणाले, भाऊजी, आता आराध्याचं शिक्षणही पूर्ण झालंय, तर तिच्या लग्नाचं बघायला हवं ना? आजोबा म्हणाले, हो विजयराव, मलाही असंच वाटतंय. लग्नासारखे सोपस्कार हे योग्य त्या वेळी आणि योग्य त्या वयात पार पडले तर सर्व काही सुरळीत होतं. विजयराव म्हणाले, मला पटतंय तुमचं बाबा,
पण माझ्या आराध्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि त्यासाठी तिने माझ्याकडे 2 वर्ष मागितली आहे आणि ती मी तिला दिली आहे. सुधाकरराव म्हणाले. पण भाऊजी, आजोबा म्हणाले. थांब सुधाकरराव, विजयरावांनी निर्णय घेतला आहे म्हणजे योग्यच असेल. आम्ही तुमच्या मताचा आदर करतो विजयराव. विजयराव म्हणाले. धन्यवाद बाबा, मला समजून घेतल्याबद्दल. आजोबा म्हणाले. आपली लेक गुणी आहे विजयराव, शिकू द्या तिला, होऊ द्या मोठी. तिच्यासाठी देवाने एखादा राजकुमार राखून ठेवला असेल बघा. रात्री पूजा वगैरे आटपून सर्व नाशिकला पोहोचले. प्रियाताई म्हणाली. आराध्या, लवकर झोप, उद्या पहाटेलाच निघायचं आहे तुम्हाला. आराध्या म्हणाली. यस मम्मा, गुड नाईट. बेडरूममध्ये जात प्रियाताई म्हणाली. आपला निर्णय योग्य आहे ना? विजयराव म्हणाले. हो, 100%. मला माझ्या आराध्यावर पूर्ण विश्वास आहे. उद्याची सकाळ आराध्यासाठी काय नवीन घेऊन येते ते पाहूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.